नमस्कार. आता हे 3 छोटे छोटे लेख मी लिहिले ते आपणास वाचून दाखवतो. पहिला लेख आहे, आता काय बोला. मागे तर आम्ही असं ऐकलं की मुंबईला म्हणे काही भिकारी आहेत जे दिवसभर भीक मागत फिरतात. अंगात जीर्ण कपडे, विस्कटलेले केस, पायात फाटक्या तुटक्या चपला, दिसायला अगदी गबाळे वगैरे. पण गंमत अशी की दिवसभर भीक मागितल्यानंतर हेच भिकारी लोक संध्याकाळच्या वेळी एकदम वेगळेच दिसतात. अंगात भारी सूट, सफारी, रुबाबदारपणे चालणे, कपड्यावर मस्त भारी सेंट, एकदम पॉश राहणी. आणि मग म्हणे हे भिकारी कुठल्या तरी 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला जातात. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर ते ओळखूच येत नाहीत. हाच का दिवसभर भीक मागणारा भिकारी, म्हणजे फिरणारा तो माणूस, असं संभ्रम निर्माण होतो. अगदी सुटाबुटात जायचं, चालायचं आणि एन्जॉय करायचं. पुन्हा दुसरी दिवशी जुने कपडे घालून भीक मागायला सुरू. आता यावर काय म्हणणार बोला. आता हा आमचा दुसरा किस्सा आम्ही ऐकलेला. काय तर म्हणे एका 8 वर्षाच्या मुलाला एड्स झाला. ते ऐकून हसावे का रडावे. अहो, त्या एवढ्याशा मिरगुटल्याला एड्स होईलच कसा, त्याचं वय काय, त्याला काही कळतं का, वगैरे वगैरे प्रश्न असे मनात येतात. पण नंतर त्याचं कारण कळालं. त्या मुलाने भाजी मंडईतून एक फळ विकत घेतलं होतं म्हणे. त्या फळ विक्रेत्याला एड्स झालेला होता. त्याच्या हाताला जखम झाली होती त्या फळ विक्रेत्याला. त्या ठिकाणी या कापलेल्या फळाचा तुकडा घासला गेला. त्या जखमेला तो तुकडा त्याने या मुलाला खायला दिला. त्याच्यातून एड्सचे जंतू या मुलाच्या पोटात गेले आणि तो बाधित झाला. पहा, किती साधी पण भयानक गोष्ट. कुणाला संशय पण येणार नाही आणि कुणी हे मुद्दामही करणार नाही. पण नकळत झाले की नाही. आता माणसानं कुठं कुठं सावधगिरी बाळगायची, अपेक्षित म्हणजे धोका होतोच जीवाला. आता हा आमचा तिसरा लेख. त्या लेखाचं नाव आहे अविश्वास. ही तिसरी गंमत पाहता. आम्ही एका गृहस्थाबद्दल असे ऐकले की त्याला आपल्या बायकोवर बिलकुल विश्वास नव्हता म्हणे त्याचा. बरं, गंमत अशी की त्याला एकूण 8 अपत्य होती. या बायकोपासून झालेली 8 अपत्य, 5 मुलं आणि 3 मुली. त्याची बायको जन्मभर त्याला भिवून राहिली. पण याला असं वाटायचं की ती आपल्या वाईटावर आहे. ती जेवणामध्ये कधीतरी विष घालून आपल्याला मारून टाकेल अशी त्याला भीती वाटत असे. जेवायला बसलं की तो ताटलीतलं थोडं अन्न आधी बायकोला खायला लावायचा आणि मग थोडा वेळ वाट बघायचा. ती जिवंत दिसली की मगच तो जेवायचा. पहा, किती हा संशय, किती हा अविश्वास. जिने याची 8 लेकरं पोटात वागवली ती याला मारीलच कशी. अविश्वास तरी किती दाखवावा, त्याला काही मर्यादा. तर असो, कोणाच्या डोक्यात काय फॅड बसेल सांगता येत नाही.